एका ठिकाणी एका परिसरामध्ये सकाळची वेळ झालेली होती आणि सकाळची वेळ झालेली असल्यामुळे एक तरुणी कंपनीमध्ये काम करण्यासाठी निघाली होती आणि तिच्या घरून निघाली असताना काही वेळातच त्या ठिकाणी एक तरुण आला। त्या तरुणीला पाठीमागून बोलू लागला, काहीतरी प्रश्न विचारू लागला, पण मात्र त्या तरुणीनं त्या तरुणाकडे कुठलंही लक्ष दिलं नाही। ती फक्त ऐकून घेत होती आणि पुढे चालत होती। मग त्या तरुणीनं त्या पाठीमागून येणाऱ्या तरुणाच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न दिल्यामुळे त्या तरुणाने हातामध्ये असणारा लोखंडी पाण्यानं त्या तरुणीच्या डोक्यात वार केले, सपासप वार केले आणि आजूबाजूला मोठी गर्दी झाली। आता बघणाऱ्या लोकांनी तो तरुण कसा मारतोय आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग कसं करतायत लोक हे त्या ठिकाणी समजतं, पण मात्र त्या तरुणीला कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही आणि तो तरुण त्या तरुणीला त्या पाण्यानं मारतच राहिला। तरुणी जेव्हा रक्ताच्या थरथर रोडच्या कडेला पडली तिथून तो काही अंतरावर चालत गेला आणि चालत गेल्यानंतर पुन्हा वापस आला आणि तिचा जीव गेला का नाही हे त्यानं तपासून पाहिलं आणि जेव्हा तिचा जीव गेलेला नव्हता तरी सुद्धा त्यानं पुन्हा एकदा तिच्यावर त्याच लोखंडी पाण्यानं पुन्हा वार केला आणि तिला जागीच ठार केलं। आता ही जी घटना आहे ती भर रस्त्यामध्ये घडत होती, आजूबाजूला लोकांची गर्दी होती, पण मात्र सगळ्यांनी बघ्याचीच भूमिका घेतलेली होती। एक व्यक्ती त्यामध्ये त्या तरुणीला वाचवण्यासाठी आला होता, पण मात्र त्या पुरुषाला सुद्धा त्या आरोपीनं त्या ठिकाणाहून ढकलून देण्यात आलं होतं। जेव्हा सगळे लोक बघत होते तेव्हा जो आरोपी आहे त्या तरुणीला मारत होता तो तिच्या मृतदेहा शेजारी बसून बडबड सुद्धा करत होता आणि त्यामधून समजत होतं की त्यानं त्या तरुणीला नेमकं का मारलंय, नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील वसईमधला जो गेवराईपाडा परिसर आहे या परिसरामध्ये तारीख आहे 18 जून 2024 या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती। या ठिकाणी एक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये काम करण्यासाठी 18 जून 2024ला ती तरुणी घरामधून निघाली होती। वेळ सकाळची होती। काही अंतरावर चालत गेल्यानंतर त्या ठिकाणी एक तरुण आला आणि त्या तरुणाचं नाव होतं रोहित यादव। रोहित यादव हा त्या तरुणीचा आरती यादवचा पाठलाग करत होता। ती समोर चालत होती, हा तिला पाठीमागून बोलत होता। आता तिनं उत्तर न दिल्यामुळे यानं त्याच्याजवळचा लोखंडी पाना काढला, पाण्यानं त्या तरुणीच्या डोक्यात सपासप वार केले। ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली आणि खाली पडल्यानंतर तो तिथून निघून जात होता, पण मात्र पुन्हा त्याच्या मनात काहीतरी संशय आला। तो वापस आला, तिचा जीव गेलाय का नाही हे त्यानं पाहिलं आणि जीव गेला नव्हता म्हणून त्यानं त्या पाण्यानं पुन्हा एकदा तिच्या मानेवर आणि डोक्यावर वार केला, पण मात्र मग ती त्या ठिकाणी जागीच ठार झाली। ही संपूर्ण घटना वसईमधल्या गावराईपाडा या रोडवर भर रस्त्यात घडत होती। आजूबाजूला मोठी गर्दी होती, पण लोकांनी फक्त बघ्यांचीच भूमिका घेतली होती। तर काही जण या संपूर्ण प्रकरणाचं चित्रीकरण मोबाईलमध्ये करत होते, पण त्या तरुणीला कोणीही वाचवण्याचा प्रयत्न करत नव्हतं। एक पुरुष वाचवण्यासाठी त्या मध्ये आला, पण मात्र या आरोपी रोहित यादवनं त्या पुरुषाला सुद्धा ढकलून दिलं आणि त्याला सुद्धा मारहाण करेल अशी धमकी दिली, म्हणून तो व्यक्ती सुद्धा मध्ये आला नाही आणि तो भर रस्त्यात या तरुणीच्या मृतदेहाशेजारी बसला आणि तिला म्हणू लागला की तू माझ्यासोबत असं का वागलीस, तू मला धोका का दिलास, असे शब्द त्या तरुणाच्या तोंडून निघत होते। आता गर्दीपैकी एकाने लगेचच पोलिसांना फोन केला। घटनास्थळी वसईचे पोलीस आले। पोलीस आल्यानंतर घटनेचा पंचनामा केला। तो जो आरोपी आहे त्या आरोपीला ताब्यात घेतलं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली, पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या तरुणाने त्या तरुणीला नेमकं का मारलं होतं हाच मोठा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला होता, कारण की भर दिवसा घडलेली ही घटना होती। जेव्हा त्या संपूर्ण घटनेचा तपास केला तेव्हा समजलं की हा जो रोहित यादव आहे आणि ती आरती यादव आहे हे दोघं जणही सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत। हे इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी कामधंद्यासाठी आले होते आणि या ठिकाणी ती एका कंपनीमध्ये काम सुद्धा करायचे, पण मात्र या वसईमधल्या गावराईपाडा परिसरामध्ये
त्याच्यामध्ये रोहितनंच त्या आरतीला एका कंपनीमध्ये जॉबसुद्धा लावून दिला होता। मागच्या 3 वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते, हे रिलेशनशिपमध्ये दोघं जण राहत होते। पण मागच्या 1 महिन्यापासून त्या आरतीवर रोहितला काहीतरी संशय यायचा, कारण की ती ज्या कंपनीमध्ये काम करते त्या कंपनीतल्याच दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर, दुसऱ्या तरुणाबरोबर या आरतीचं प्रेम प्रकरण सुरू आहे, ती त्याच्या संपर्कात आहे असा संशय या रोहित यादवला आला। म्हणून यानं वारंवार तिला बोलण्याचा प्रयत्न केला, समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या आईवडिलांना सुद्धा दिली। पण म्हटलं कुठलाही रिस्पॉन्स त्याला न मिळाल्यामुळं त्यानं त्या तरुणीचा पाठलाग सुरू केला आणि पाठलाग सुरू केल्यानंतर अखेर त्यानं तिला भर रस्त्यात गाठलं आणि सोबत आणलेल्या लोखंडी पाण्यानं तिच्यावर वार केले, तिला त्या ठिकाणी ठार केलं आणि तो पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेला। त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। जेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्या तरुणीच्या बहिणीला विचारण्यात आलं तेव्हा तिनं सांगितलं की या अगोदर सुद्धा त्या आरोपीनं त्या तरुणीला ठार मारण्याची धमकी दिली होती। वेळोवेळी तिला तो त्रास देत होता, त्याच्याविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दिली होती, पण मात्र त्याच्यावर कुठलीही कारवाई न केल्यामुळं त्यानं आज गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये वसईमधल्या या परिसरामध्ये भर रस्त्यामध्ये त्या तरुणीचा खून केला आहे। आता ज्या पद्धतीनं भर रस्त्यामध्ये त्या तरुणीला मारण्यात आलंय त्या ठिकाणी अनेक लोक उपस्थित होते, पण तरीसुद्धा महाराष्ट्रामधला एकही माणूस पुढं आला नाही, त्या तरुणीला वाचू शकला नाही। त्यामुळं अनेकांनी या घटनेवर मोठे प्रश्नचिन्हसुद्धा उपस्थित केलेले आहेत। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही घडलंय त्यामध्ये बघ्यांची लोकांनी भूमिका घेतली आहे, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। एकंदरीत तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।